पांडवांचे इंद्रप्रस्थ नगर कोणी व का तयार केले होते? ओम नमो भगवन वासुदेवाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला एका अशा अलौकिक आणि दिव्य नगरीची कथा सांगणार आहे, जिच्या केवळ श्रवणाने माणसाच्या मनातील संकुचितता नष्ट होते आणि बुद्धीला एक अलौकिक गती प्राप्त होते, जे ऐकून दारिद्र्य आणि संकटांचे डोंगर क्षणात वितळून जातात. अशा त्या वैभवशाली, चमत्कारी आणि स्वर्गालाही लाजवणाऱ्या इंद्रप्रस्थ नगरीच्या निर्मितीची ही परम पावन कथा आहे. ही कथा केवळ एका नगराच्या उभारणीची नाही, तर मानवी महत्वाकांक्षा, दैवी शक्ती आणि अथक कष्टांची एक जिवंत गाथा आहे. एका बाजूला खांडव वनाचा तो धगधगता भयानक अंधार आणि दुसरीकडे डोळे दिपवून टाकणारे ते मयसभेचे वैभव. हा सारा प्रवास मोठा अद्भुत आहे. श्रोते हो, चित्त एकाग्र करून डोळे मिटून त्या द्वापार युगातील पवित्र कालखंडात मानसिक प्रवास करा आणि अनुभव घ्या त्या अद्भुत रचनेचा. एकदा काय झाले, महाराज धृतराष्ट्राने पांडवांना अर्धे राज्य देण्याचे मान्य केले खरे, परंतु त्यांच्या वाट्याला जे राज्य आले तो संपूर्ण प्रदेश म्हणजे केवळ एक उजाड, वाळवंट आणि काट्याकुट्यांनी भरलेले भयंकर खांडव वन होते. तो एक असा प्रदेश होता जेथे सूर्याची किरणेही जमिनीपर्यंत पोहोचताना थरथरत असत. हिंस्र श्वापदे, भयानक राक्षस आणि विषारी सर्पांचे ते माहेरघर होते. चोहोबाजूंनी केवळ विनाशाचे आणि भयाचे वातावरण पसरलेले होते. अशा या दुर्गम आणि शापित भूमीवर पांडवांना आपले साम्राज्य उभे करायचे होते. पण ज्यांच्या पाठीशी साक्षात जगन्नियंता, नीतीचा सागर आणि योगेश्वर श्रीकृष्ण उभा असतो, त्यांना या पृथ्वीवरील कोणती शक्ती अडवू शकते? अर्जुनाने आणि भगवान श्रीकृष्णाने मिळून त्या खांडववनाचा दाह केला. तो अग्नीचा तांडव, तो धूर आणि त्यातून निर्माण झालेली ती राख, या सगळ्यातून एका नवीन युगाची पहाट होणार होती. खांडव वनाचा दाह होत असताना त्या भीषण आगीच्या ज्वाळांमधून एक महाकाय, तेजस्वी आणि भयभीत झालेली आकृती बाहेर पडली. तो दुसरा कोणी नसून दानवांचा सर्वश्रेष्ठ विश्वकर्मा मैसूर होता. मैसूर हा अत्यंत कुशल, अद्भुत आणि दैवी शिल्पकलेचा धनी होता. तो त्या महाभयंकर अग्नीमध्ये भस्म होणार होता. पण त्याचवेळी अर्जुनाने धावून जात आपल्या गांडीव धनुष्याचा पराक्रम गाजवला आणि मैसूराला जीवदान दिले. महापराक्रमी अर्जुनाने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. श्रोते हो, प्राणाची भिक्षा मिळाल्यानंतर मैसूराचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. त्याचे डोळे पाणावले. त्याने अर्जुनाच्या चरणांवर साष्टांग प्रणिपात केला आणि गदगद कंठाने तो म्हणाला, हे कुंतीपुत्र, हे महाबाहू अर्जुना, तुम्ही मला या सर्व भक्षी अग्नीतून वाचवले आहे. तुम्ही मला हे जे जीवनदान दिले आहे त्याचे ऋण मी या जन्मात कधीही फेडू शकणार नाही. मी असुर कुलातील शिल्पकार मय आहे. माझी कला, माझे ज्ञान आणि माझे सामर्थ्य आता तुमच्या चरणी अर्पण आहे. कृपया मला आज्ञा द्या, मी तुमच्यासाठी काय सेवा करू? मला अशी कोणती तरी सेवा सांगा जेणेकरून माझ्या मनातील कृतज्ञतेची भावना शांत होईल. अर्जुनाने अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, हे मयासूर, मी केवळ माझे कर्तव्य केले आहे. शरणागताचे रक्षण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि मी तोच पाळला आहे. मला कोणत्याही बदल्याची किंवा उपकाराची अपेक्षा नाही. तू सुखरूप आहेस, यातच मला आनंद आहे. परंतु मयासूर तिथेच थांबला नाही. तो हात जोडून भगवान श्रीकृष्णांकडे वळाला. साक्षात द्वारकाधीश, नीळवर्ण, ज्यांच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण विश्वाचे कारुण्य साठलेले आहे, त्या श्रीकृष्णाने मयसूराच्या मनातील अथांग इच्छा ओळखली. श्रीकृष्ण हसले. त्यांच्या त्या मंद हास्याने अवघा परिसर प्रकाशित झाला. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, हा मयसूर सामान्य शिल्पकार नाही. याच्या हातांमध्ये ती जादू आहे जी दगडांनाही जिवंत करू शकते. जर हा काही करू इच्छितो तर धर्मराज युधिष्ठिरासाठी एका अशा राजसभेची आणि नगरीची निर्मिती करायला सांग, जी या भूलोकावर कधी कोणी पाहिली नसेल आणि भविष्यात कधी कोणी पाहू शकणार नाही. अशी नगरी जी पाहून शत्रूचे हृदय धडधडेल आणि मित्रांचे डोळे थक्क होतील. भगवान श्रीकृष्णांची ही आज्ञा ऐकून मयसूराचा चेहरा आनंदाने उजळला. त्याने मनोमन भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि तो म्हणाला, हे जनार्दना, तुमची आज्ञा शिरसावंद्य आहे. मी पांडवांसाठी अशा एका दिव्य, अलौकिक आणि चमत्कारी नगरीची निर्मिती करेन, जी प्रत्यक्ष स्वर्गाधिपती इंद्राच्या अमरावतीलाही फिकी पाडेल. ती केवळ एक नगरी नसेल, तर ते शिल्पकलेचे परम शिखर असेल.
त्यानंतर मयसुराने त्या उजाड आणि पवित्र झालेल्या खांडवप्रस्थाच्या भूमीवर आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचे आणि तपोबलाचे प्रदर्शन सुरू केले. त्याने कैलास पर्वताच्या उत्तरेला असलेल्या बिंदू सरोवरातून अद्भुत, मौल्यवान आणि दिव्य स्फटिक, मणी आणि रत्ने आणली. ही तीच रत्ने होती जी पूर्वीच्या काळी राजा वृषभपर्वाच्या सभेसाठी गोळा करून ठेवली होती. त्या रत्नांमध्ये एक अशी चमक होती जी अंधारालाही प्रकाशात बदलून टाकत असे. श्रोते हो, विचार करा, त्या अथांग आणि विस्तीर्ण मैदानावर मयसुराने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून गेले. हजारो कुशल कारागीर, असुर आणि गंधर्व त्याच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र कष्ट करू लागले. दगडांवर घाव घातले जात होते, पण ते घाव नव्हते, तर ते एका नूतन इतिहासाचे सूर होते. मयसुराने आपल्या तपोबलाने आणि शिल्पकलेच्या अद्भुत ज्ञानाने त्या भूमीचा कायापालट करण्यास सुरुवात केली. त्याने तिथे अशा भव्य प्रासादांची रचना केली ज्यांचे खांब सोन्याचे होते आणि त्या खांबांवर हिरे, पाचू आणि माणिके अत्यंत कौशल्याने जडवली होती. त्या प्रासादांच्या भिंती स्फटिकांच्या बनवल्या होत्या, ज्या इतक्या पारदर्शक आणि स्वच्छ होत्या की तिथे भिंत आहे की केवळ पोकळी हे ओळखणे सामान्य मानवाच्या बुद्धीच्या पलीकडचे होते. त्या नगरीच्या चोहोबाजूंनी मयसुराने उंचच उंच, अभेद्य असे कोट बांधले. ते कोट इतके मजबूत होते की देव किंवा दानवही त्यांना भेदून आत येऊ शकत नव्हते. त्या कोटाला विशाल आणि कलाकुसर केलेली महाद्वारे लावण्यात आली. प्रत्येक द्वारावर सोन्याच्या आणि चांदीच्या मूर्ती अशा प्रकारे कोरल्या होत्या की जणू त्या आता बोलू लागतील. त्या नगरीचे नाव ठेवण्यात आले इंद्रप्रस्थ. हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात एका दिव्य शक्तीचा संचार होत असे. या इंद्रप्रस्थ नगरीच्या मध्यभागी मयसुराने पांडवांसाठी एक अत्यंत विशेष आणि चमत्कारी सभाभवन तयार केले, ज्याला मयसभा म्हणून ओळखले जाते. हे सभाभवन म्हणजे केवळ वास्तुकलेचा नमुना नव्हते, तर तो एक महान भ्रम होता, एक अद्भुत माया होती. श्रोते हो, मयसुराने निर्माण केलेल्या त्या दिव्य मयसभेचे वैभव आणि तिची अद्भुत रचना म्हणजे साक्षात विश्वाच्या बुद्धीला पडलेले एक सुंदर कोडे होते. त्या सभेच्या मध्यभागी मयसुराने एका अशा अद्भुत जमिनीची निर्मिती केली होती, जी स्फटिकांपासून बनलेली होती. तो स्फटिकाचा मजला इतका पारदर्शक, इतका चकचकीत आणि जिवंत वाटत होता की तिथे चालणाऱ्या व्यक्तीला आपण कोरड्या जमिनीवर चालत नसून एका संथ वाहणाऱ्या आणि निर्मळ पाण्याच्या तलावावरून चालत आहोत असा भास होत असे. त्या स्फटिकाच्या खाली मैसुराने कृत्रिम पाण्याचे प्रवाह, पोहणारे मासे आणि उमललेली कमळाची फुले अशा कौशल्याने कोरली होती की मानवी डोळे तिथे पूर्णपणे फसत असत. जेव्हा एखादा राजा किंवा अतिथी त्या सभेमध्ये प्रवेश करायचा तेव्हा त्या पाण्यासारख्या दिसणाऱ्या जमिनीवरून चालताना तो आपले वस्त्र वर उचलून पाय सांभारत अत्यंत भीतीने आणि सावधगिरीने पावले टाकत असे. पण प्रत्यक्षात तिथे पाण्याचा एक थेंबही नसायचा. ती केवळ एक कडक आणि गुळगुळीत स्फटिक अशी जमीन असायची. मैसुराच्या या अद्भुत मायेचा हा पहिला चमत्कार होता, जो मानवी बुद्धीला चक्रावून टाकत असे. पण श्रोते हो, मैसुराची ही किमया एवढ्यावरच थांबत नव्हती. याच्या अगदी उलट रचना त्याने सभेच्या दुसऱ्या भागात केली होती. तिथे त्याने साक्षात पाण्याचा एक विशाल, अथांग आणि जिवंत तलाव निर्माण केला होता. त्या तलावातील पाणी इतके स्वच्छ, स्थिर आणि आरशासारखे होते की त्यावर सभेच्या छताचे आणि भिंतींचे हुबेहूब प्रतिबिंब पडत असे. तो तलाव वरून पाहताना अगदी कोरड्या, सपाट आणि स्फटिकाच्या जमिनीसारखा भासत असे. तिथे पाण्याचा यत्किंचितही भास होत नसे. जेव्हा एखादा गर्विष्ठ किंवा असावध व्यक्ती तिथून चालत जाण्याचा प्रयत्न करी तेव्हा तो सरळ त्या अथांग पाण्यात कोसळत असे आणि त्याचे वस्त्र, त्याचे अलंकार सर्व काही ओलेचिंब होऊन जात असे. ही मयसभा म्हणजे केवळ वास्तुकलेचा चमत्कार नव्हती, तर माणसाच्या मनातील अहंकार, त्याची दृष्टी आणि त्याची बुद्धी यांची परीक्षा घेणारे एक जिवंत ठिकाण होते. ज्यांच्या मनात कपट आहे, ज्यांच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधलेली आहे, अशा व्यक्तीला या मयसभेत पावलोपावली अपमानाचा आणि भ्रमाचा सामना करावा लागत असे. तर जे निष्पाप आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले होते त्यांना या सभेचे खरे सौंदर्य विनासायास प्राप्त होत असे.
या अलौकिक सभेची कीर्ती जेव्हा त्रैलोक्यात पसरली तेव्हा केवळ भूलोकावरील राजेच नव्हे तर स्वर्गलोकातील देव, गंधर्व आणि यक्षही ही नगरी पाहण्यासाठी व्याकुळ झाले. मयसुराने या सभेच्या भिंतींवर अशा काही वनस्पतींचा लेप लावला होता ज्या रात्रीच्या अंधारात स्वतःहून प्रकाशमान होत असत. त्यामुळे या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये कधीही अंधाराचे साम्राज्य निर्माण होऊ शकत नव्हते. तिथे लावलेले दिवे हे सोन्याचे असून त्यामध्ये सुवासिक तेलाचा वापर केला जात असे, ज्याच्या सुवासामुळे संपूर्ण इंद्रप्रस्थ नगरी एका अलौकिक सुगंधाने दरवळत असे. सभेच्या छताला मयूसुराने अशा प्रकारे आकार दिला होता की जेव्हा तिथे संगीताचे सूर उमटत तेव्हा त्या सुरांचा नाद संपूर्ण सभेमध्ये अनेक पटीने गुंजित होऊन ऐकणाऱ्याच्या आत्म्याला तृप्त करत असे. अशा या अनुपम, अलौकिक आणि अद्भुतमय सभेचे निर्माण पूर्ण झाल्यावर धर्मराज युधिष्ठिराने एका भव्य आणि पवित्र अशा राजसूय यज्ञाचे आयोजन करण्याचे ठरवले. हा यज्ञ केवळ पांडवांचे वैभव दाखवण्यासाठी नव्हता, तर पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या संमतीने योजलेला एक परमपावन उत्सव होता. श्रोतेहो, राजसूय यज्ञाचा तो मंगलमय प्रसंग जवळ आला. संपूर्ण आर्यावर्तातून दिशादिशांतून ऋषीमुनी, तपस्वी, महापराक्रमी राजे महाराजे आणि विद्वान ब्राह्मण या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये दाखल होऊ लागले. हस्तिनापूरहून भीष्म पितामह, धृतराष्ट्र, विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि दुर्योधन आपल्या सर्व भावांसह या महायज्ञाचे साक्षीदार होण्यासाठी आले. संपूर्ण नगरी दुमदुमून गेली होती. वेदांचे मंत्रोच्चार, शंखांचे नाद आणि यज्ञाच्या अग्नीतून निघणारा तो पवित्र धूर यामुळे इंद्रप्रस्थ नगरी साक्षात वैकुंठासारखी भासू लागली होती. धर्मराज युधिष्ठिर अत्यंत नम्र भावाने हातामध्ये समिधा घेऊन डोळ्यांमध्ये भक्तीचा भाव ठेवून यज्ञाच्या वेदीवर बसले होते. त्यांच्या डाव्या बाजूला माता द्रौपदी साक्षात लक्ष्मीच्या रूपासारखी तेजस्वी दिसत होती. यज्ञ संपल्यानंतर जेव्हा अग्रपूजेचा प्रसंग आला तेव्हा भीष्म पितामहांच्या आज्ञेने धर्मराज युधिष्ठिराने संपूर्ण विश्वाचे स्वामी साक्षात भगवान श्रीकृष्ण यांची पहिली पूजा केली. श्रीकृष्णांच्या चरणांचे प्रक्षालन करताना युधिष्ठिराच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, कारण त्यांना माहीत होते की हे जे काही वैभव, ही जी काही इंद्रप्रस्थ नगरी त्यांना मिळाली आहे ती केवळ आणि केवळ वासुदेवाच्या कृपेचे फळ आहे. परंतु श्रोतेहो, जिथे परमपवित्र भक्ती असते तिथे ईर्ष्या आणि अहंकाराचा अंधारही कुठेतरी दडून बसलेला असतो. या यज्ञाच्या वैभवाने आणि मयसभेच्या अद्भुत रचनेने दुर्योधनाच्या मनातील असूयेचा अग्नी अधिकच भडकला. तो पांडवांचे ते अथांग ऐश्वर्य, त्या सोन्या चांदीच्या वाशी, त्या रत्नांचे खांब आणि ती लोकांची पांडवांबद्दलची निष्ठा पाहून आतून जळू लागला. त्याचे हृदय ईर्षेने काळे ठिक्कर पडले होते. यज्ञ संपल्यानंतर दुर्योधन अत्यंत उत्सुकतेने आणि अहंकाराने त्या मयसभेचे निरीक्षण करण्यासाठी एकटाच फिरू लागला. त्याच्या मनात पांडवांबद्दलचा द्वेष आणि स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार ठासून भरलेला होता. तो अत्यंत ऐटीत आपले वस्त्र सांभाळत त्या सभेच्या भव्य दालनातून जात होता. अचानक तो त्या स्फटिकाच्या जमिनीजवळ आला. ती जमीन वरून पाहताना पाण्याचा एक निर्मळ तलाव वाटत होती. दुर्योधनाला वाटले की पुढे पाण्याचा अथांग साठा आहे. त्याने भीतीने आपले रेशमी वस्त्र गुडघ्यापर्यंत वर उचलले आणि अत्यंत सावधपणे भीत भीत पाय पुढे टाकला. पण जसा त्याचा पाय जमिनीवर पडला तसा त्याला जाणवले की तिथे पाणी नव्हे तर ती तर एक कडक, सपाट आणि कोरडी स्फटिकाची जमीन आहे. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले काही सेवक आणि रक्षक मनातल्या मनात हसू लागले. दुर्योधनाला आपला अपमान झाल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तो स्वतःचा राग गिळत पुढे चालत राहिला. काही अंतरावर गेल्यावर त्याच्यासमोर मयसुराने बनवलेला तो पाण्याचा खराखुरा आरशासारखा स्थिर असणारा तलाव आला. दुर्योधनाला वाटले की आधीच्या अनुभवाप्रमाणे ही सुद्धा केवळ एक स्फटिकाची कोरडी जमीन आहे. तो अति आत्मविश्वासाने वस्त्र वर न उचलता ताठ मानेने पुढे चालत गेला. आणि काय अद्भुत चमत्कार झाला श्रोते हो. जसे त्याचे पाऊल पुढे पडले तसा तो सरळ त्या अथांग थंडगार पाण्यात कोसळला. त्याचा पाय घसरला आणि तो मोठ्या आवाजासह पाण्यात बुडाला. त्याचे सोन्याचे मुकुट बाजूला पडले. त्याचे रेशमी आणि मूल्यवान वस्त्र ओलेचिंब झाले आणि त्याच्या अंगावरील हिऱ्यांचे दागिने पाशवीपणे पाण्यात वाहू लागले.
तो स्वतःला सावरत पाण्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागला. त्याची ती अवस्था अत्यंत केविलवाणी आणि हसण्यासाठी झाली होती. नेमक्या याच वेळी प्रासादाच्या वरच्या मजल्यावरील एका झरोक्यातून माता द्रौपदी आपल्या सख्यांसह ही संपूर्ण घटना पाहत होती. दुर्योधनाची ती अहंकारातून झालेली दुरवस्था पाहून द्रौपदीला आपले हसू आवरता आले नाही. तिच्या मुखातून सहजपणे काही शब्द बाहेर पडले, जे शब्द भविष्यात एका महाभयंकर युद्धाचे कारण बनणार होते. द्रौपदी हसत म्हणाली, आंधळ्याचा मुलगा आंधळाच असतो. हे शब्द दुर्योधनाच्या कानावर पडले आणि जणू काही त्याच्या हृदयावर हजारो विंचू एकाच वेळी डसले. पांडवांच्या त्या वैभवशाली नगरीत त्या मयसभेच्या चमत्कारी रचनेमुळे दुर्योधनाचा अहंकार पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पाण्यातून बाहेर पडताना दुर्योधनाचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याचे ओठ थरथरत होते आणि त्याच्या मनात पांडवांच्या विनाशाची भयानक योजना आकार घेऊ लागली होती. तो त्या ओल्या वस्त्रांनीच कोणालाही न सांगता इंद्रप्रस्थ नगरीचा त्याग करून हस्तिनापूरकडे निघाला. जाताना त्याने इंद्रप्रस्थ नगरीकडे वळून पाहिले आणि मनात शपथ घेतली की ज्या नगरीने आणि ज्या सभेने माझा असा अपमान केला आहे, ती नगरी आणि तिचे राजे मी एका दिवसात मातीत मिळवून देईन. श्रोतेहो, मैसुराने निर्माण केलेली ही इंद्रप्रस्थ नगरी आणि ती मयसभा जितकी वैभवशाली होती, तितकीच ती मानवी नियतीचे आणि द्वापारयुगाच्या समाप्तीचे एक माध्यम बनली. या नगरीच्या निर्मितीने आणि तिथल्या चमत्कारांनी महाभारत युद्धाची बीजे रोवली. परंतु जोपर्यंत ती नगरी अस्तित्वात होती, तोपर्यंत ती पृथ्वीवरील स्वर्गाचे प्रतीक म्हणून ओळखली जात राहिली. धर्मराज युधिष्ठिराने तिथे अनेक वर्षे अत्यंत न्यायाने, धर्माने आणि प्रजावत्सलतेने राज्य केले. तिथल्या प्रजेला कधीही दुष्काळ, दारिद्र्य किंवा रोगाचा सामना करावा लागला नाही. ज्या भूमीवर कधी काळी केवळ सर्प आणि राक्षस राहत होते, ती भूमी साक्षात लक्ष्मीचे निवासस्थान बनली होती. ही कथा आपल्याला हेच शिकवते की जेव्हा माणसाच्या पाठीशी साक्षात परमेश्वर असतो आणि जेव्हा माणसाचे कर्म पवित्र असते, तेव्हा तो खांडववनासारख्या उजाड आणि शापित भूमीलाही इंद्रप्रस्थासारख्या दिव्य आणि वैभवशाली नगरीत बदलू शकतो. चला तर मग आपण सर्वांनी अशा त्या पवित्र भूमीला आणि जगन्यंत्या श्रीकृष्णाच्या चरणांना मनोमन प्रणाम करूया आणि आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागूया. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.